वाह! गुलाबजामुन काचेच्या कंटेनरमध्ये इतके सुरेख दिसत आहेत आणि वरून साखरेचं पाणी आणि पिस्त्याची कापं. वा वा वा, मऊ लुसलुशीत असे हे गुलाबजामुन. हाय, कसे आहात सगळेजण? मजेत ना? नमस्कार, मी आरती सावंत अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर खूप दिवस झाले तर मी गुलाबजामुन बनवलेले नव्हते. तर आज आहे गुरुवार, स्वामींचा दिवस. तर चला तर मग गोडधोड करूया आणि स्वामींना नैवेद्यसुद्धा गुलाबजामुनचा दाखवूया. 200 ग्रॅम चिते प्रीमिक्स घेतलेला आहे. हाताने चांगलं मळून घ्या आणि 1 कप दूध घ्यायचं. ते थोडं थोडं पिठामध्ये मिक्स करून चांगला डो असा बनवा आणि अर्धा तास आपण हे पीठ मुरवत ठेवायचं आहे. आणि साखरेचा पाक बनवण्यासाठी मी 4 कप साखर घेतलेले आहे. तेवढ्याच प्रमाणात पाणी घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम वाढवून साखरेचा पूर्णपणे पातळ असा पाक बनवायचा आहे. एकतारी पाक बनवायचा नाही. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि 1 चमचा वेलची पूड घालायची. चांगली उकळी आल्यानंतर आणि झाकण ठेवायचं आणि त्यानंतर आपण अर्धा किंवा 1 तासाने आपण गुलाबजामुनचे गोळे बनवायचे आहे. आणि कॉटनचा कपडा ओला करून आणि मी 20 पहिले गोळे बनवलेले आणि तेल पिठाचा एक छोटासा गोळा घालायचा. पहिला आपण बघायचं तेलाचं तापमान आणि तेल जास्त आपल्याला गरम करायचं नाही आहे. थोडंसं हलकं गरम झाल्यानंतर एक छोटा गोळा घाला आणि त्यानंतर आपल्याला स्लोच गॅसवर एक एक तयार केलेले गोळे आपल्याला घालायचे आहेत आणि स्लोच गॅसवर आपल्याला चमच्याने असं मधून फिरवून आपल्याला गुलाबजामुन चांगले फ्राय करायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता छानपैकी तेलात आपले गुलाबजामुन तयार झालेले आहे आणि साखरेच्या पाकामध्ये आपल्याला घालायचे आहे. आणि साखरेचा पाक लक्षात ठेवा कोमट असावा, जास्त गरम नसावा. आपले तयार झाले 52 असे गुलाबजामुन चिते प्रीमिक्सचे. आणि तुम्ही बघू शकतात काय वाह, काय दिसतायत राव गुलाबजामुन. आणि मी काचेच्या कंटेनरमध्ये मी हे गुलाबजामुन सर्व केलेले आहे. वरून साखरेचं पाणी आणि पिस्त्याची कापं सर्व करायची. सुपर्ब, इतके ज्युसी आणि लगेच असे तुटणारे आहेत.